नमस्कार मंडळी, मी जान्हवी उवाच या माझ्या यूट्यूब चॅनलवर आपल्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत. मला जो विरोधाभास जाणवला त्याच्याबद्दलचे माझे विचार आज मी इथे मांडण्याचा प्रयत्न करणार आहे. बघा पटतायत का ते? आवडले तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद. काल परवाच तिरुपती बालाजीला 8.5 कोटींचा सोन्याचा हार अर्पण केला गेला. ऐकून माझ्या मनात अनेक विचार आले. विरोधाभास जाणवला. देवालाही सोन्याचं आकर्षण असतं का? आम्हा माणसांची गोष्ट वेगळी. लोभ, मोह सर्व काही माणसाला असतात. सोने आणि रूपे आम्हा मृत्तिके समान, अशी मनाची स्थिती होते तेव्हा ती व्यक्ती संत पदाला पोचली असं आपण म्हणतो. आणि हा तर देव. अशा ऐहिक गोष्टींचा मोह नाही म्हणून तर तो देव आहे. त्याला सोनं द्यायचं ही गोष्ट हास्यास्पद आहे. मी स्वतः देवाचं अस्तित्व मानणारी आहे. देवाची भक्ती, प्रार्थना करणारी आहे. प्रार्थनेचं महत्त्व मला माहीत आहे. तरीही काही गोष्टी खटकत राहतात. आजूबाजूची अंधश्रद्धा पाहून वाईट वाटतं. या विषयावर बोलण्याचा अधिकार मला नाही, कारण माझा काही तेवढा अभ्यास नाही. कोणाच्याही भावना दुखावण्याचा हेतू तर अजिबातच नाही. पण काही गोष्टींचा विचार व्हावा असं मात्र नक्की वाटतं. देवाला रोज पंचामृती स्नान का घातलं जातं? रोज तांब्याने देवाच्या मूर्तीवर दूध ओतलं जातं. नंतर त्या दुधाचं काय होतं तर ते वाहून जातं. भारतात किती देवळं आहेत आणि त्यातल्या किती देवळात ही दुधाची नदी वाहते याचा विचार केला तर मनात येतं, अनेक जीव असे असतात की त्यांना दुधाची गरज असते, पण पैशाअभावी ते त्यांना मिळत नाही. आणि एकीकडे हे एवढं दूध रोज वाया जातं. देवाला अशा स्नानाची गरज असते का? पेढे, केळी देवाला भरवले जातात. म्हणजे अक्षरशः मूर्तीच्या तोंडाला चिकटवले जातात. अशाने मूर्तीभोवती माशा घोंगावत राहतात. मुंग्या, मुंगळे मुक्त संचार करत असतात. आणि देवळाच्या बाहेर अन्नान्न दशेतील भिकाऱ्यांची रांग लागलेली असते. देव भावाचा भुकेला असं आपण म्हणतो, पण देवाच्या मूर्तीवर पेढे, फळं चिकटवून देवळाबाहेरच्या भुकेल्या जीवांना तसंच तळतळत ठेवतो. हे सर्व करण्यामागे मला 2 उद्देश दिसतात. एक म्हणजे पुण्य मिळवणं आणि दुसरं म्हणजे देवाचा कोप होईल, माझं, माझ्या कुटुंबाचं काही वाईट होईल ही भीती. पुण्य मिळवण्यासाठी अनेक मार्ग आहेत. डोळसपणे बघितलं तर ते मार्ग सापडतीलही. पण तूर्त आपण अशी दुधाची आणि फळाची नासाडी थांबवू शकतो. राहता राहिली देवाचा कोप होईल ही भीती. मला नेहमी प्रश्न पडतो की देव आपल्यावर का रागवेल? राग, लोभ सर्वांना जिंकलं आहे म्हणून तर तो देव आहे ना. याउलट आपण नुसते हात जोडले आणि मनापासून प्रार्थना केली तरी ती देवापर्यंत पोचते. माहेरी जाण्याची जशी ओढ लागते किंवा आपल्या आप्तांना भेटण्यासाठी जसा जीव कासावीस होतो तसा झाला तर देवाचा आणि आपला चांगला संवाद होईल. मोठमोठ्याने आरती म्हणण्यापेक्षा आर्तपणे म्हटलेली आरती देवाला नक्की आवडेल. अगदी लहान बाळाला जेव्हा आपण नमस्कार करायला शिकवतो तेव्हाही हेच शिकवतो. बाप्पाला म्हणावं, मला चांगली बुद्धी दे. देवाकडे मागण्याची सवय आपणच लावत असतो आणि या सवयीचा तो आयुष्यभर गुलाम बनून राहतो. देवाकडे सतत काही ना काही मागत राहतो. नवसाची तर अजून वेगळी तऱ्हा. देवा, तू मला हे दे, मी तुला ते देईन. ज्याने आपल्याला जन्म दिला, आपले अस्तित्व केवळ त्याच्या कृपेमुळे आहे, त्याला आपण काय देणार? सतत काहीतरी मागण्यापेक्षा देवाने आपल्यावर जी कृपा केली आहे त्या कृपेबद्दल कधीतरी त्याचे आभार मानून बघूया.
आपल्या मनाला नक्कीच खूप मोठं समाधान मिळेल याची मला खात्री आहे. धन्यवाद.